ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। अहिल्यानगर शहराजवळ असणारा भिंगार या ठिकाणी मानवी वस्तीमध्ये बिबट्या गेल्या अनेक तासांपासून शिरलेला आहे। वन विभाग आणि पोलीस कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत। मात्र गेल्या एक तासाभरापासून बिबट्यासाठीची ही शोध मोहीम सुरू आहे। अहिल्यानगर शहराजवळ भिंगार या ठिकाणी मानवी वस्तीत बिबट्या शिरलाय। अधिक माहिती घेऊयात, प्रसाद शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रसाद, नेमक्या कोणत्या भागामध्ये हा बिबट्या शिरलेला आहे, काय सध्याचे अपडेट्स? पाहायला मिळत भिंगार आलेला आहे आणि बिबट्याला पकडण्यासाठी बिबट्या सध्या बसलेला आहे। प्रसाद, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र काही दृश्य आपण दाखवतोय त्यातनं लक्षात येते की कशा पद्धतीनं या मानवी वस्तीमध्ये शिरलेला हा बिबट्या आहे आणि त्यामुळे त्याला बाहेर काढण्याचं काम जे आहे ते करणं अर्थातच अतिशय गरजेचं आहे। त्यासाठी सध्या वन विभागाचे अधिकारी इथे दाखल झालेले आहेत, पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत, कारण बिबट्या एखाद्या मानवी वस्तीत शिरला की त्याला पाहण्यासाठी सर्वसामान्य नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने गर्दी करतात। मात्र मानवी वस्तीमध्ये शिरलेला बिबट्या आपण बघतोय, ठिकठिकाणी भिंतींवरनं उड्या मारत तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय आणि त्यातच नागरिकांची गर्दी सुद्धा, म्हणजे बघ्यांची गर्दी सुद्धा ही या ठिकाणी जमलेली आहे। तासाभरापासून बिबट्यासाठीची ही शोध मोहीम सुरू आहे। अहिल्यानगरमध्ये हा बिबट्या शिरलेला आहे। भिंगार या परिसरामध्ये मानवी वस्तीत तो सध्या इकडून तिकडे, या इमारतीनं त्या इमारतीत अशा पद्धतीनं फिरतोय। मात्र त्याला आता ताब्यात घेणं हे मोठं आव्हान असणार आहे वन विभागासमोर, कारण वन विभागाचे कर्मचारी दाखल झालेले आहेत, मात्र तेवढीच बघ्यांची गर्दी सुद्धा जास्त आहे आणि त्यामुळे आता हा बिबट्या ताब्यात घेणं हे एक मोठं आव्हान असणार आहे। मानवी आवाजामुळे अर्थातच हे बिबटे दबून जातात आणि त्यानंतर मात्र ते जर चवताळले तर कोणतीही त्यांची जी पुढची चाल असते ती अनपेक्षित असते आणि त्याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसू शकतो। आणि म्हणून बरेचदा पोलिसांना, वन विभागाला खबरदारी घ्यावी लागते की कोणताही अनुचित प्रकार घडू नये। मात्र तरीही नागरिक हे बघ्याची भूमिका इथे घेत असतात आणि इतकंच नव्हे तर त्या बिबट्याला चिथवण्याचा सुद्धा प्रयत्न करतात आणि त्यामुळे मात्र वन विभागाला या बिबट्याला ताब्यात घेणं अवघड जातं। अनेकदा सोपा आणि सोयीचा मार्ग स्वीकारला जातो, तो म्हणजे डाट मारण्याचा, जेणेयोगे त्या बिबट्याला बेशुद्ध केलं जातं आणि मगच त्याला तिथून पकडून नेता येतं। मात्र सध्या आपण बघतोय वेगवेगळ्या ठिकाणी या संपूर्ण मानवी वस्ती आहे, लोक राहतात त्या भागामध्ये हा बिबट्या शिरलेला आहे आणि त्यामुळे त्याला तातडीनं ताब्यात घेणं हे आता गरजेचं आहे। त्यासाठी वन विभाग दाखल झालेला आहे, पोलीस सुद्धा या ठिकाणी आहेत। मात्र या बिबट्याला चिथावणारे अनेक नागरिक इथे उपस्थित आहेत आणि बिबट्या ताब्यात येणं खूप गरजेचं आहे। बिबट्याला ताब्यात घेत त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यासाठीचे प्रयत्न हे सध्या केले जात आहेत। त्यासाठी वन विभागाचे अधिकारी आणि त्याचबरोबरीनं पोलीस सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत। थोडीशी नागरिकांची इथे असणारी वर्दळ जी आहे ती मात्र कमी होणं अपेक्षित आहे, अन्यथा त्याला ताब्यात घेणं हे अवघड जाईल। त्यामुळे इथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांना पांगवणं हे सुद्धा एक मोठं आव्हान असतं पोलिसांसमोर। त्यातच वन विभागाचे अधिकारी सुद्धा त्याचं वय बघून आणि एकंदरीत अंदाज घेऊन त्याच्यावरती डाट मारण्याचा निर्णय घेत असतात। या अनुषंगानं आता त्याची पाहणी करणं हे सुद्धा वन विभागासाठी गरजेचं असतं। त्याची पाहणी करण्याची संधी वन विभागाला मिळणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। त्यामुळे सध्या तो कुठे दडलेला आहे, दडून बसला आहे, पाहावं लागेल। वन विभागाचे कर्मचारी सध्या त्याला पकडण्यासाठी दाखल झालेले आहेत। मात्र बिबट्या हा असा प्राणी आहे जो कधी दबून बसतो, मात्र जर तो त्याला चवताळण्याचा प्रयत्न केला तर मात्र तेवढ्याच जोरकसपणे तो समोरच्यावरती धाव घेतो, अंगावर धावून जातो आणि म्हणूनच बिबट्याला पकडणं हे थोडंसं जिकिरीचं होऊन जातं। मानवी वस्तीमध्ये खास करून बिबट्याला पकडणं हे जिकिरीचं बनतं, कारण सर्वसामान्य नागरिक, बघे हे तिथे मोठ्या संख्येनं जमतात, त्यांना एवढं गांभीर्य नसतं। बिबट्याची नेमकी ही दहशत जी आहे ती सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठी आहे, मात्र जेव्हा सगळे एकत्र जमतात तेव्हा ही भीड चेपली जाते आणि म्हणूनच हुल्लडबाजी सुरू होते। याचा फटका मात्र वन अधिकारी आणि पोलिसांना बसत असतो।
गेल्या तासाभरापासून सध्या बिबट्याला शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. मात्र बिबट्या जेव्हा या संपूर्ण परिसरामध्ये शिरला तेव्हाची ही दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत. कशा पद्धतीनं तो एका इमारतीतनं दुसऱ्या इमारतीमध्ये अगदी सहजी प्रवेश करतोय तेव्हाची दृश्य आहेत. थोडासा तो बावचळलेला आहे कारण आजूबाजूला प्रचंड गदारोळ आहे, आरडाओरडा आहे आणि त्यामुळेच बिबट्याची जी कृती आहे ती अशा पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. अधिक माहिती प्रसाद शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याला देत आहेत. प्रसाद, सध्याचे काय अपडेट्स आहेत बिबट्या संदर्भात? नक्कीच प्रज्ञा, सध्या बिबट्या आणि मानवी संघर्ष पाहायला मिळत आहे. सकाळी 8:30च्या दरम्यान अहिल्यानगर जवळ असणाऱ्या भिंगार या ठिकाणी द्वारकाधीश कॉलनीमध्ये बिबट्या शिरलेला पाहायला मिळाले. सध्या वन विभाग आणि पोलीस कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी आता परिश्रम करत आहेत. एका घराच्या बाथरूम मध्ये सध्या बिबट्या लपलेला आहे आणि त्याच्या बाहेर पिंजरा लावण्यात आलेला आहे आणि वन विभाग सध्या बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि नागरिकांनी देखील या ठिकाणी बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केलेली आहे. नक्कीच सध्या आपण बघतोय प्रसाद, या बिबट्याला पकडणं हे जिकिरीचं होत चाललेलं आहे. नागरिक मोठ्या संख्येनं जमलेले आहेत, त्यांना पांगवण्यासाठी सुद्धा वेगळी उपाययोजना करावी लागतीये का? पोलीस प्रशासनाने नागरिक पांगवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि पोलीस कर्मचारी नागरिकांना पांगवतात आहे सध्या. नक्कीच बिबट्या मात्र आता तुम्ही म्हणताय तसं एका घराच्या बाथरूम मध्ये आहे, त्याला बाहेर काढणं हे थोडंसं जिकिरीचं असणार आहे. धन्यवाद प्रसाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.